नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सत्ता आणि मतभेद, सत्ता आणि गटबाजी, सत्ता आणि भांडणं हे समीकरण काही नवीन नाही. सत्ता आली किंवा सत्ता यायची शक्यता आहे म्हटलं की भांडणं ही होणार, गटबाजी उफाळून येणार, मतभेद होणार, पाडापाडीचं राजकारण होणार. हा आत्तापर्यंतचा अगदी ठळक इतिहास आहे. या इतिहासाला कोणताही पक्ष अपवाद नाही. अगदी भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा सत्ता येते आहे म्हटल्यानंतर किंवा सत्ता आल्यावर सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड मतभेद झाले. अगदी पार्टी विथ डिफरन्स म्हटलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षात सुद्धा काही फार सगळं आलबेलं आहे अशातला भाग नाही. साहजिकच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेले, शिवसेनेचे दोन भाग झालेले, या सगळ्यांच्यामध्ये सत्तेसाठी ही साठमारी सुरू आहे. ती काही नवीन नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तर सत्तेसाठीची भांडणं, सत्तेसाठीचे मतभेद, सत्तेसाठीची गटबाजी अजिबात नवीन नाही. त्यातलेच अनेक लोक म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले भारतीय जनता पक्षात आल्यामुळं मूळचे भारतीय जनता पक्षाचे लोकसुद्धा काही गटबाजी करत नव्हते असं नाही. त्यांच्यातही गटबाजी भरपूर होती. फक्त काय होते, सत्ता नसल्यामुळे त्या गटबाजीला काही फारसा अर्थ नव्हता. म्हणजे काही नसताना भांडण्यामध्ये काही फार मोठा त्यात अर्थ होता असं दिसत नव्हतं. त्यामुळे भांडणं फारशी होत नव्हती. पण सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षात सुद्धा भांडणं सुरू झाली, नव्या जुन्यांची भांडणं सुरू झाली, जुन्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं सुरू झाली. आणि ते सत्तेसाठीची ही भांडणं साहजिक आहेत. याच्यामध्ये कुठलंही तत्त्वज्ञान नसतं. हे म्हणायचं आपलं पुरोगामी, प्रतिगामी, अमुक तमुक असं म्हणायचं, जनतेच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी, याला काही अर्थ नसतो. आत्तासुद्धा जिल्हा परिषदेमध्ये, सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आलेली आहे. सत्ता आली नुसती म्हटल्याबरोबर आता त्यांच्यात भांडणं सुरू झालेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, जी अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ती या महाविकास आघाडीबरोबर आहे. त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत. ही सत्तेसाठी भांडणं सुरू होती आहेत. आत्तासुद्धा जिल्हा परिषदेतलं सभापतीपद कुणाकडं, अगदी शिंदेंच्या शिवसेनेकडं सभापतीपद गेल्यावरती सुद्धा नाराजी आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. महापालिकेमध्ये सुद्धा साहजिकच भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आहे. तिथंही गटबाजी चालू आहे, तिथंही भांडणं सुरू आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा महापौर जे निवडले गेलेत सांगलीमध्ये, धीरज सूर्यवंशी, हे जरी बिनविरोध निवडले गेलेले असले तरी सुद्धा एका गटाचा त्यांना तीव्र विरोध आहे, भारतीय जनता पक्षामधलेच. स्थायी समितीचे सभापती अतुल माने हे भारतीय जनता पक्षाचे असले तरी सुद्धा त्यांना एका गटाचा विरोध आहे, म्हणजे महापौरांच्याच गटाचा विरोध आहे. अक्षरशः अनेक कार्यक्रम आता भारतीय जनता पक्षाचे सुद्धा, या गटाचा कार्यक्रम वेगळा, त्या गटाचा कार्यक्रम वेगळा, हे असं सगळं आपल्याला चित्र दिसतंय. ही सत्तेमुळं ही भांडणं होतात. याच्यामध्ये कोणतंही तत्त्वज्ञान नाही. फक्त तोंडी लावायला सगळं तत्त्वज्ञान घेतलं जातं. पुरोगामी, प्रतिगामी, जनतेचा विकास, नागरिकांचा विकास, जनतेच्या हिताची कामं आम्ही करणार, ह्याला काहीही अर्थ नसतो. सत्ता नाही मिळाली की एकमेकांमध्ये भांडणं सुरू होतात. अगदी मागच्या, मला आठवतंय त्याप्रमाणे 2008मध्ये सांगलीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला महापालिकेमध्ये. त्यावेळेला माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष काम करत होता. त्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसमधलेच अनेक गट सक्रिय झालेले होते, मदन भाऊंच्या गटाचा पराभव महापालिकेमध्ये करण्यासाठी. आणि त्या सगळ्या राजकारणातूनच इथं महाआघाडी स्थापन झाली ती जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली. त्या आघाडीमध्ये अगदी भारतीय जनता पक्षसुद्धा होता, जनता दल होता, शेतकरी कामगार पक्ष होता, असे सगळे पक्ष होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा होता. आत्ता जो राज्यातला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आहे त्याची सुरुवात जयंत पाटलांनी सांगलीमध्येच केलेली होती. फक्त नवीन महाविकास आघाडीमध्ये भारतीय जनता पक्ष नाही, सांगलीमध्ये तो भारतीय जनता पक्ष होता. त्या भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे नेते माजी आमदार संभाजीराव अप्पा पवार यांनी जयंत पाटलांना साथ दिली ती. परंतु नंतर संभाजीराव पवार यांनाच सर्वोदय कारखान्यावरनं त्यांच्या गटाला डावलण्यात आलं आणि तिथनं परत वादावादी सुरू झाली. जयंत पाटलांचा गट आणि संभाजी पवारांचा गट यांच्यामध्ये. हे सुद्धा पुन्हा सत्तेसाठीच, कारखान्यातल्या सत्तेसाठीच तो वाद सुरू झाला. आजही तो सुरू आहे. त्यामुळं त्यावेळेला महाआघाडी निवडून आली, महाआघाडीनं सत्ता ताब्यात घेतली, फार मोठं परिवर्तन सांगलीमध्ये घडणार अशा आश्वासनं दिली गेली ती. तसा मोठमोठा गाजावाजा पण झाला, गुलाल उधळला. प्रत्यक्षात काहीही परिवर्तन सांगलीमध्ये झालं नाही. सांगलीच्या नागरिक समस्यांमध्ये काही बदल झाला नाही.
आणि एवढंच नव्हे तर त्या महाआघाडीचे एका महापौरांनी त्यांची मुदत संपल्यावरती नेत्यांचा आदेश झुगारून राजीनामा द्यायला सुद्धा नकार दिला आणि तिथंच महाआघाडीला घरघर लागली. त्यानंतर पुन्हा काँग्रेस सत्तेवरती आली 2013मध्ये महापालिकेमध्ये. त्यांनी भरपूर आश्वासन दिली, अमुक करू तमुक करू, महाआघाडीनं वाटोळं केलं सांगलीचं, वारणा उद्भव योजना आणतो म्हणले, केलं नाही. आम्ही आणू, शुद्ध पाणी देऊ, रस्ते चांगले करू, काहीही उपयोग झाला नाही. पुन्हा त्यांच्यामध्ये भांडणं झाली सत्तेसाठी आणि 2018मध्ये महापालिकेमध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये मोठा वाटा हा जुन्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांचाच होता. त्यांनी अशीच आश्वासनं दिली, काहीही झालं नाही. 100 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले असं जाहीर झालं. बक्षीस म्हणे, महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली म्हणून बक्षीस दिलं मुख्यमंत्र्यांनी. काय झालं ते 100 कोटी रुपयाचं? कशाचं काही पत्ता नाही. अजूनही तो डिक्लेअर केलेला नाही किती 100 कोटी रुपये काय कुठल्या कामावरती खर्च झाला. असा सगळा प्रकार आहे. त्यामुळं सत्तेसाठी भांडणं आहेत. ही काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नेतृत्व नाही आहे. अजितदादांचं निधन झालेलं आहे दुर्दैवी. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठला ताळमेळ राहिलेला नाही. ह्या टीकेला काही अर्थ नाही. जेव्हा खुद्द शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काम करत होते तेव्हाच अजितदादा बाहेर पडले ते ना त्यातनं. म्हणजे शरद पवारांच्या सारखं ज्येष्ठ नेते शरद पवारांसारखं खंबीर नेतृत्व असताना सुद्धा त्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडली ती. एवढंच नव्हे तर त्याच राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचं आणि अजितदादांचं नेतृत्व असताना सुद्धा अनेक नेते भारतीय जनता पक्षात आलेले होते. पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, राजेंद्र अण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख, इकडे विलासराव जगताप, संजय काका पाटील, हे कुठल्या पक्षाचे नेते होते? निशिकांतदादा पाटील, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख तर काँग्रेसमध्ये होते. हे सगळे राष्ट्रवादीचे नेते, ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नेतृत्व असताना, अजितदादांचं नेतृत्व असताना 14 साली भारतीय जनता पक्षात आलेत. म्हणजे अमुक हा नेत्याचं नेतृत्व आहे म्हणून काही त्यात फूट पडती किंवा पडत नाही असं समजायचं काही कारण नाही. सत्तेसाठी हे सगळा खेळ आहे. तत्त्वज्ञानाचा फक्त मुलामा चढवला जातो. तो भारतीय जनता पक्षाचे नेते असोत, राष्ट्रवादीचे नेते असोत, जनता पक्षाचे नेते असोत किंवा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असोत. आता शिंदेंची शिवसेना ही काय आहे याच्यातली, खानापूर आटपाडीमधली, नाव नुसतंच धनुष्यबाण आणि चिन्ह आणि नाव म्हणायचं शिवसेनेत. सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तानाजी पाटील हे जे आटपाडीतले नेते आहेत त्यांचे आता पृथ्वीराज पाटील सभापती झालेत, हे कोण आहेत मूळचे? हे सगळे राष्ट्रवादीचेच आहेत. हे भारतीय शिवसेनेमध्ये आलेले आहेत. ती काही शिवसेनेची सगळी तत्त्व घेऊन आलेत का असं काही समजायचं कारण नाही. शेवटी सत्ता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि सत्तेशिवाय कामही करता येत नाही, ही तेवढंच खरं आहे. त्यामुळं सत्तेसाठी राजकारण हे कुठेही चुकलेलं नाही, कोणत्याही पक्षाला चुकलेलं नाही आणि हे सतत चालूच राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, शिंदेंची शिवसेना असेल नाही तर उभाटा शिवसेना असेल. आता उभाटा शिवसेनेतले अनेक लोक शिंदेंच्या शिवसेनेत आलेले आहेत. हे कुठले आहेत मूळचे? हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळं असं काही समजायचं कारण नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, ही विधानसभेची निवडणूक ही आता केवळ जिल्हा परिषदेतली सत्ता आहे म्हणून आणि महापालिकेतली सत्ता आहे म्हणून एवढी भांडणं आहेत. राज्यातली सत्ता नाही आहे महाविकास आघाडीकडं. ती सत्ता याची जेव्हा चिन्ह दिसायला लागतील किंवा मिळणार आहे असं वाटायला लागेल तेव्हा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा राजकीय भूकंप होणार आहेत आणि महायुतीमध्ये सुद्धा होणार आहेत. कोण कोणाकरता थांबायला तयार होणार नाही आहे. बंडखोरी सगळ्या पक्षामध्ये होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला कोण कोणाला थोपवू शकणार नाही. कारण सगळं राजकारण सत्तेसाठी आहे. सगळं राजकारण निवड सत्तेसाठी सुद्धा नव्हे, आपल्या घरातल्या लोकांसाठी आहे. तुम्ही बघा, आज सगळ्या पक्षात कुठलाही पक्ष अपवाद नाही. सांगली जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, यामध्ये बहुसंख्य लोक घराणेशाहीतनंच आलेले आहेत. अगदी आपल्या पक्षानं बंधन घातलं आहे की आपल्या जवळच्या नातेवाईकाला तिकीट द्यायचं नाही पक्षामध्ये, तर दुसऱ्या पक्षातनं सुद्धा तिकीट देऊन इथनं निवडून आलेले लोक आहेत, आलेले उमेदवार आहेत. त्यामुळं मुलामा फक्त तत्त्वज्ञानाचा असतोय, मुलामा फक्त नेतृत्वाचा असतोय, मुलामा फक्त पुरोगामी आणि या सगळ्या विचारांचा सांगितला जातोय. प्रत्यक्षात सगळं भांडण, सगळा आटापिटा हा सत्तेसाठी आहे, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळं या सगळ्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पक्षातली गटबाजी असेल, भारतीय जनता पक्षातली भांडणं असेल किंवा महापालिकेत आत्ता जे काही चाललं आहे, जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीत चाललेलं आहे, यांच्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललं आहे,
त्यामध्ये नवीन काही नाही, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. सगळ्या पक्षामध्ये चालतंय, केवळ त्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पक्षातच घडते असं समजायचं कारण नाही. सगळ्या पक्षांना वेळ येईल तेव्हा गडबाईची लागण होती, भांडणं होतात आणि सत्तेसाठी एकमेकाला काटशे होतात, पाडापाडीचं राजकारण होतं. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.